हे बघा, हे किती छान आहेत बघा. हे काय वाईट आहे पावसाळ्यात चालताना किती म्हणजे काय हात नको लावायला. हे टोस्ट खा टोस्ट. पण या पावसामुळे झालेला आहे आमच्या मॅडमचा पोपट है ना. पाऊस नाही बाहेर. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज अक्षरशः चौकीचे काम होते आपल्या मागे. बराचसा प्रॉब्लेम झाला होता, तेच सॉल्व करण्याकरता आज पूर्ण दिवस आपला तिकडेच गेला. त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी येऊन बघितलं तर काय तुम्हाला दाखवतो. आमच्या मॅडम होत्या आज घरी. आज त्यांनी घेतली होती मित्रांनो सुट्टी. आणि कसं त्यांचं काल जरा प्रसाद जास्त झाल्यामुळे जरा सकाळी धिंगाणा झालेला आहे. बघू शकता कसा होता प्रसाद. गॅसचा वास येतो. हा ते खिडकी लाव खिडकी लाव खिडकी लाव. आणि इकडे बघू शकता मित्रांनो, इकडे मॅडम आता चहा बनवत आहेत आणि इकडे डाळ पण गरम करतायत. हे पुढे कर. आणि इकडे आपलं रोजच्या प्रमाणे आता आज की काय झालेलं काय आम्ही सिस्टीम, पाण्याचा शॉर्टेज आहे. आणि दूध पण घेतलंय मॅडमनी. आणि आपल्यासाठी आणलेलं बघा आज ब्रेड. चहा पाव खाशील का? आणि पाणी आलेलं आहे, तर अगोदर पाणी भरून घेऊया कारण की आपला ड्रम खाली झालेला आहे. तर अगोदर पाणी भरून घेऊ. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज पाणी भरायचं काम माझ्याकडे आहे. डेलीच असतं. काय करणार मॅडम आपल्या बिझी असतात. तर पहिले सर्व हे खाली करून घेऊया कारण की 4-5 दिवस झाले मित्रांनो पाण्याचा खूप त्रास होतोय. डेली जसं पाणी येतं तसं आता नाही आहे, प्रॉब्लेम झालेत चालू. पण काय हरकत नाही, सांभाळून पाणी वापरूया. महानगरपालिका वारंवार आपल्याला सांगत असते पाणी वाचवा तर पाणी वाचूया. तर चला. तर जुगाड बघा मित्रांनो, इकडे आपण जुगाड लावलाय. आपली ही कॅन भरून जाईल. आणि इकडे मॅडमनी चहा पण बनवलाय आणि इकडे दूध गरम करतात. आणि सकाळचे पोहे पण उरलेले आहेत. सकाळी नाश्त्याला पोहे बनवलेत आहे ना. हां, कारण की मी नव्हतो, कारण की मला एवढी धावपळ झाली आज विचारू नका. सकाळी बिना नाश्त्याचा बिना चहाचा बाहेर पडलो मी. आणि दुपारी येऊन चहा पिलोय मी अक्षरशः. ते काय झालं ते सांगेल तुम्हाला पुढे. पण आजचा दिवस एकदम बिना चहा पाण्याचा होतो बाहेर. काय हरकत नाही मित्रांनो. पहिले अगोदर पाण्याचा जुगाड तर लावला आपण इकडे. आणि आता बसूया चहा पिण्यासाठी. तर मॅडम कुछ बोलना चाहते हो? अरे कुछ बोलो. तर या चहा प्यायला. चहा रेडी झालाय आपला रोजच्या प्रमाणे. नाश्ता अच्छा, हेच बोलायचं होतं. स्पेशल बाहेर जाऊया आज. बघा, कारण की लाडक्या बहिणीचे मॅडमला 1500 रुपये आले. ते काही खर्च झालेले नाहीत, आणखी अकाउंट मध्ये आहेत. ते त्यांना खर्च करायची उत्सुकता लागलेली आहे. तर ते आज आपण खर्च करूया. ते मी खर्च करेन. बाकी माझं safe. अच्छा, तर जाऊया मॅडमला, नंतर बघूया. पहिला अगोदर सगळं कामं घरची करून घेऊया, नंतर बघूया. तर मित्रांनो, आरवने घेतलेली आहे बघा लिंबोर्गिनी. तुम्हाला दाखवतो. अरे ते पण कोणची एडिशन माहिती का? हे बघू शकता, लिंबोर्गिनी घेतली होती. तर लहानपणी मला खेळणे नाही घेऊन दिले, म्हणून त्याच्या आईने आज खेळणे घेऊन दिले. मुले हे मागतायत ते मागतायत, घेऊन दिले ते फर्स्ट टाइम माझ्या बरोबर. बघा कशी धावते लिंबोर्गिनी. पैसे नाही मागत, पैसे रोज तर. अच्छा. हा, रोज मी देतो, त्याचं काय. तर मित्रांनो, आज अक्षरशः ब्रेड आणि चहा आहे. आणि जय पण ब्रेड आणि चहाच खातोय. आणि मॅडम जाम दूध आहे. अच्छा, दूध आहे. सॉरी. हा, अरे बोलला असतं घेतलं असते. चल खा आता. मला याचे लय भारी लागतात ब्रेड. चेरीचे खाऊन तर बघ. वाटत नाही का? खाटत नाही. पोटातच जाणार आहेत ना आपल्या. ब्रेड आहेत का? कधीचे आहेत ब्रेड? ब्रेड चांगले. अरे वा, फ्रूटवाले ब्रेड आणलेत आमच्या मॅडम. चेरी. हे खा तू, हे खा. मग हा, हे पाव खा.
आम्ही ब्रेड खाऊ. तुला देऊ काय एक नंबर, फ्रूटचे एक नंबर काम झालेलं आहे. तर मित्रांनो, या चहा प्यायला आणि आज मॅडम घरी का थांबल्यात याचं कारण हे मॅडमकडूनच जाणून घेऊया आपण. आज काय झालं त्यांना घरी थांबण्यासाठी. रोज तर आम्ही बोलतो थांब थांब, थांबत नाही, पण आज काय झालं, सुट्टी घेण्यामागचं कारण काय? आज मन नव्हतं जायला. हा. सगळ्यात पहिला मित्रांनो मी उठलो तो आज. अच्छा. पाणी भरायसाठी. लिटरली मला खूप त्रास झाला. कशाचा? बॉडी पेन होत होता. अच्छा. इथं मम्मी ना कुसकुस हे जे माझं हाफवालं हेड होतं ना, मग हेडेक खूप होतं. अच्छा, मग आता मग दुपारी टॅबलेट घेतली, रेस्ट केला, आता जरा बरं वाटलं. खरं ना? हां, ठीक वाटलं. आणि बाहेर गेल्यावर त्याच्यापेक्षा ठीक वाटलं. अच्छा, असं आहे का? गेलं पाणी. काय हात नको लावायला. ए टोस खा, टोस. मला आवडतं का बघ ना. पण येत मला बिटाणी आवडतात, तुम्हीच बिटाणी आहे का? अरे पण तुम्ही येताना घेऊन यायचं ना जास्त. आणली छटा वरती. मी फोन करून सांगितलं होतं मम्मीला ब्रेड घेऊन ये. मग आणली का नाही मम्मी? खा ना, खा. आणले एक पॅकेट बस. मला जळकी लागते, मी खात नाही ना. काय टोस्ट नाही? नाही, हे सगळं संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे. मग तू काय खातं? चपाती असते नाही का? मग चपाती बनवलं नाही का आज? तर बघा, आज मॅडमने चपात्या पण नाही बनवल्या. हवा चालतात बाहेर. आमचा दिवस कशावरती गेला माहिती आहे का मित्रांनो? आज डाळ भात आणि पोहे. मग दुसरं काय बनवलं तू? आज काहीच नाही बनवलं ना, डाळ भात आणि पोहेच आहेत ना. नॉट वेल. काय नॉट वेल? कसं बनवणार नॉट वेल? आता वाशीला गेल्यावर माहित पडेल ना नॉट वेल आहे का शॉर्ट. मग तू आराम करायला पाहिजे आता घरात. नाही आता मस्त चिकन आणून देतो, चिकन बनव. नाही, सोमवार आहे, सॉरी. नो 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 नो. तर मित्रांनो, नवी मुंबईमध्ये फायनली पाऊस सुरू झालेला आहे. जोरात नाही, पण रिमझिम चालू झालेला आहे आणि थंडीगार हवा आहे एकदम. तुम्हाला दाखवू नाही शकत, रात्रीचा वेळ आहे, पण एकदम मस्त हवा आहे ते थंडीगार. आणि या पावसामुळे झालेला आहे आमच्या मॅडमचा पोपट है ना. पाऊस नाही आहे बाहेर. अरे पाऊस चालू आहे बघ. अरे रिमझिम रिमझिम. तुझ्या अंगावरती थेंब पडत होते ना मग अशी बोलत होतो. पाऊस चालू झालेला आहे, पाऊस. कुठे यायला लागला हा? बघ 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 कसं. अरे बापरे. इथे बघा, पुढे खेळायला लागले आता. मगाशी ते चांगलं पाणी पडत होतं. अच्छा. अरे ते वरती काहीतरी टाकलं असेल त्याने, काहीच नाही टाकले. ताडपत्री लावली असेल मित्रांनो आणि खाली बसले असतील. हिला दिसत नाही बरोबर रात्री. बिल्डिंगच्या ना बघा पाऊस cover पडतोय. आहे. आता तुम्हाला बसू शकता proper. अरे तर बघा काय मॅडमचं स्वप्न अधुरं राहिलेलं आहे काही आज. अधुरं नाही राहिलं. अरे मॅडमची जी इच्छा होती मनातील. मॅडम टेन्शन मध्ये गेले, जाऊ घेऊन जाऊ मॅडम. मॅडम नाही, महोदय. आणि इकडे बघा आमचा आरव. EBS करतात. अभ्यास सुरू झालेला आहे आरवचा. EBS. कशाचा अभ्यास करायला लागला तू? फेवरेट काय? लिगल काय कन्स्ट्रक्शन असतात ते. अरे अंगुठा. अरे तो सगळं करते, मला तुझं आणलंय. आ? नवीन क्लास मध्ये गेलाय तो, त्याला गाईड कर. अच्छा. त्याचा आता खेळतं ना आता कन्स्ट्रक्शन. हा. तर ठीक आहे मित्रांनो, अभ्यास करू देऊया आणि बघूया बाहेर जर पाऊस नसला तर मॅडमला घेऊन जाऊया. मॅडमला पावसाळ्याचे शूज बघायचे, म्हणजे शूज म्हणजे सँडल. बघू तर तुम्हाला दाखवतो कुठले चॉईस आहे. बघा लागलं. बघा
तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो. हे पाहिजे तुला पावसाळ्यात घरासाठी हा? बघा चॉईस छान आहे ते. बघा मित्रांनो छान आहेत ना. मला याच्यापेक्षा ना तुम्हाला हे काय वाईट आहे. हे बघा हे किती छान आहेत बघा. हे काय वाईट आहे. पावसाळ्यात चालताना किती म्हणजे असं कम्फर्टेबल वाटणार बघा. किती मस्त छान. अरे लेडीज आहेत ना, हे फुलं फुलं आहेत त्याच्यावरती. ब्लॅक वाला बघा लोक सिमेंट मध्ये घालून राहतात. अरे हे पावसाळ्याचे शूज आहेत. मग तुम्ही घ्या ना एक, मग मी तर आपण मॅडमला हेच आपण ॲमेझॉनवरनं मागूया, कारण की चांगले शूज आहेत. हिला कसं माहिती आहे का पावसाळी शूज पाहिजेत, तर कसं तिला जास्त चांगले पाहिजेत. मग चांगले हेच आहेत ना. आणा इकडे. आता अजून एक दाखवतो ना. चॉईस केलेलं आहे मित्रांनो. कुठे गेलं नाही आणखी धावा दाखवतो. हे किती भारी आहे. तू हेच घे. ऐक जीन्स वरती एकदम तुझे जीन्स सुद्धा ओल्ली होणार नाही पावसाळ्यात. है ना. काम करतात नाही, खालीच भेटते. अरे हिची कंपनी इंजिनिअरिंग कंपनी आहे ना. तू बिंदास घालून फिरू शकतो पावसाळ्यात. टाक 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 टाक. खाली काय बोलतो हेच घे तू. ऐक हे मेरे तरफ से एक गिफ्ट. मी डिसाइड करणार मला काय पाहिजे द्या. इकडे बघू शकता फायनली आज शाळेची पुस्तकांची खरेदी झालेली आहे. ती पण संध्याकाळच्या टायमाला यांची मम्मी घेऊन गेली होती. आणि जय आणि आरवला टेक्स्टबुक आणि नोटबुक, म्हणजे तुझे टेक्स्टबुक होते आहे ना, आणि नोटबुक पण घेतले. याचे फक्त टेक्स्टबुक दोनच टेक्स्टबुक घ्यायचे होते माझे. अच्छा डायजेस्ट पण घ्यायचे होते, घेतले का नाही. मग पुऱ्या विषयाची डायजेस्ट का नाही घेतली. होती माझी होती अच्छा ना, तुझ्या डायजेस्ट माझ्या नंतर घेणार सेकंड. अच्छा सेकंड युनिट मध्ये. तर बघू शकता हे याचा पहिला कुठला सब्जेक्ट आहे. हा पहिला आहे इंग्लिश. बालभारती. बघा इंग्लिश मित्रांनो आपली बालभारती. बालभारती कशी होती आणि ही बालभारती कशी आहे बघा. इंग्लिश मुलांची बालभारती. आपल्या मराठी मीडियम वाल्यांची बालभारती माहिती आहे ना कशी होती. आणि सुलभ भारती पण आहे का अजून याच्या माग माग. बघा दोन सुलभ भारती. आणि ही कुठली. जॉग्राफी भूगोल. अच्छा बघा जॉग्राफिक. वा रे वा. कबड्डी बिबडी असे बघा ना. पाटी. बघा ना काय प्रीमियम क्वालिटीचे बुक्स आहेत. आणि आपल्या टायमाला कसे होते बघा. हात लावला ना असे सॉफ्ट वाटतात एकदम. सायन्स विज्ञान. अच्छा विज्ञान तर पण मोबाईल मध्येच बघता ना तुम्ही जास्त. हा? अच्छा असं पण आहे का. अच्छा अच्छा कुठला सायन्स. जनरल सायन्स आहे ना. जनरल. अच्छा अच्छा दुसरा कुठला विषय आहे. हे है गणित मॅथ्स. हे कुठला आहे बाळा. हे मॅथ्स का मॅथ्स. मॅथमॅटिक्स. अच्छा आणि दुसरा कुठला आहे. हे है हिस्ट्री. टोटल बुक्स किती आहेत तुझे. किती सब्जेक्ट आहेत तुलाच माहित नाही का. 7 अरे किती आहेत. 7 आहेत. 7 सब्जेक्ट आहेत म्हणजे तुझे टोटल. आणि तुझे आरव. माझे तर 9 आहेत. अच्छा आणि ते बुक्स किती कुठल्या घेतल्या तू. अच्छा हे सगळे लिहायसाठी वह्या घेतल्यात आहे ना. आपण याला काय बोलायचं याला काय बोलतात. प्राइम. नाही प्राइम तर आहे. हा बघा आजकालच्या भारती, विज्ञान भारती, अच्छा मराठी भारती. अच्छा असे बनवणार का. बघा मित्रांनो काय खरंच प्रीमियम क्वालिटीचे पुस्तक आहेत. बघू शकता. हात लावल्यावर ना बादल वाटायला लागले. असं वाटतं बादल. माझे तर ते छोट पण आहे. आणि आपल्या टायमाला बघा ना मित्रांनो किती छोट्या बुक्स होता ना. आता मुलांच्या बुक्स बघा किती मोठ्या झालेल्या आहेत. आणि दुसरं काय घेतलं तुला. वा का भारी. अरे वा बघा पेंटिंगच आहे पूर्ण. छान आहे. हे तुझ्या किती 1 डझन आहेत का. किती आहेत बुक्स टोटल. लिहायला काय बोलतात. नोटबुक.
नोटबुक हा, notebook. इथं आहे ना? मित्रांनो अजून म्हणजे आणि मित्रांनो याने घेतलाय जेमेट्री, काय बोलता कुठला बॉक्स? geometry box. जेमेट्री बॉक्स आहे ना. आणि याच्यामध्ये तू काय करणार आहे? इतिहास घडाएगा है ना इसके अंदर. नाही, नाही. अच्छा बघू शकतो इथे बघू माझी शक handwriting. लिहिण्यामध्ये पास आहे मित्रांनो हा. यामध्ये नाही हा सगळा प्रॉपर अभ्यास असतो याचा लिहिण्यामध्ये. कधीच complaint नाही. हा तर लिहिण्यामध्ये ना. तर आज अशा प्रकारे एक मित्रांनो, number. कुणी फोन केला बघ? मला नाही केला. तर आज मित्रांनो अशा प्रकारे दोघांची शाळेची पुस्तकांची खरेदी आमच्या जाऊ माझं डिअर मॅडमने केलेली आहे. मागे बघू शकता गणबुटाची तयारी आहे त्यांची. त्यांना पावसाळी शूज घेण्याचे अजून चालूच आहे त्यांचं. हे घ्या, हे Processor. फायनल मला हे द्या. हा प्राइस किती आहे त्याची? 799. आणि तो दुसरा बघितला होता तो कितीचा होता? तो 40,000चा आहे. बघा तो गणबूट. अरे ते खाली 400 रुपये भेटून नाही. अरे बापरे, गणबूट 40,000चा होता. तर मित्रांनो बाहेर पडतो एकदम मजेदार पाऊस आणि बघू शकता काय मस्त थंडीगार हवा येते मित्रांनो. आणि रिमझिम पाऊस चालू आहे बाहेर. आणि आपण आपल्या मॅडमला सांगितलेलं आहे आज एकदम काही नाही तरी असं गरमागरम मस्त भजी तळ आणि काही ना काही असे वड्या टाईप बनव आणि मस्त चपात्या बनव, काहीतरी सुकी भाजी बनव आणि मस्त राईस टाक छानपैकी. आज बघा 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 तडतड तडतड आवाज येतोय, बहुतेक भजीचा आवाज असेल. चला तुम्हाला दाखवतो मस्त गरमागरम भजी मित्रांनो. काय याच्यामध्ये तेल भजी कुठे आहे? अरे ये तो स्कॅम हो गया. अरे बेसनाचे पोळे कशाला बनवा लागली तू? बेसनाचे पोळे मग भजी सारखेच असतात हे. अरे पण मी तुला बोललो ना भजी बनव मस्तपैकी. आरवची इच्छा आहे भजी खाण्याची, माझी खाण्याची. मस्तपैकी काहीतरी चपाती बनव. सारखंच लागतंय. अरे पण बेसनाचा पोळा आहे हा. अहो भाई. बघा या साध्या बेसनाच्या पोळ्यासाठी तुम्हाला दाखवतो मित्रांनो राडा किती काढलाय बघा. हे एक ट्रॉली बाहेर काढली, हे बघू शकता तुम्ही किचनवरती. बघा बघा एक अशी जागा नाही ठेवली बघा. आणि बनवते काय, मला वाटलं भजी बनवत असे बेसनाचा पोळा. तेल बचाव. अरे तेल आणू आपण, पण भजी बनवायची होती. आज पाऊस पडतोय, पहिला पाऊस आहे ना मुंबई मधला. खूप वेळा रात्री पडलाय. अरे पण आपल्या समोर तर रात्री आपण झोपेत असतो ना, आपल्या समोर पडला आता. लय वेळा पडलाय. पहिला पाऊस नाहीये. अच्छा रिमझिम मध्ये रात्री पडला का? मग सातायच्या सोबत काय वरण भात. म्हणजे सकाळचं वरण भात. no, 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 no. अरे थोडीशी ती भजी टाक माझ्या पुरती, या दोघा पुरती नको टाकू. हे खातीन बेसनाचा पोळा, मी एकट्यासाठी ना थोडीशी भजी बनव. अरे मी या घराचा करता धरताय, माझ्यासाठी बनवली पाहिजे भजी तुम्ही लोकांनी. अरे तो चोप, गोल भजी आहे म्हणते बघा. मला वाटलं पाऊस पडतो काहीतरी छान बनवत असेल, माझा चटचट आवाज येतोय, खोकला येतोय. इकडे दुसराच कार्यक्रम चालू आहे आणि ती गोल भजी बनवण्यासाठी राडा बघा किती काढलाय तिने. आणि 3-3 तास मोबाईल बघायला लागली आणि सांगते आज काय ना हेच खावा. सोशल मीडिया सगळंच मोबाईल बघतात, ते पण आपल्याला मोबाईल बघतात म्हणूनच. कोण बोलते मोबाईल बघतात? हे लोक थोडे ना मोबाईल बघतात. सगळेच बघतात. हे व्हिडिओ बघणारे मोबाईल बघत नाहीत बिलकुल. तुझ्यासारखे 3-3 तास मोबाईल नाही बघत. खरं सांगा मित्रांनो, तुम्ही मोबाईल बघता का 3-3 तास? बघत असाल तर कमेंट करा. ही 3-3 तास मोबाईल बघते, जेवण बनवायच्या टायमाला म्हणते आजच्या दिवस एवढंच खावा, मी जाम दमले, आज माझी तब्येत खराब आहे. प्रत्येक घराची ही सिच्युएशन आहे मित्रांनो, काय हरकत नाही, तेच खाऊया आज. आता बघूया यालाच किती टाइम लागतो. तर इकडे मॅडम बसल्यात, यांचा पोळा बनून झालेला आहे. तर विषय असा झाला मित्रांनो, आम्हाला जायचं होतं शुक्रवारी सायंकाळी पुणे, म्हणजे माझ्या बहिणीच्या इकडे. ठीक आहे. तर हिला मी काय म्हणलं, शुक्रवारी तू कामावर नाही आहे, आल्यानंतर आपण पुण्याला निघूया आणि शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी 4ला निघूया, म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंत आपण घरी येऊ. म्हणजे फक्त तुला शुक्रवार शनिवारी शुक्रवारच्या दिवशी सुट्टी घ्यायची. ठीक आहे. ही शुक्रवारी घ्यायची होती. तर मॅडमनी सुट्टी कधी घेतली? आजचा वार कुठला आहे? सोमवार. मला सांगा, तब्येत ठीक नसलं माणूस मग ठीक आहे ना, आता ठीक आहे. मग आता आपल्याला रविवारी
माझ्या बहिणीच्या इथे जायचं आहे. कॅपॅसिटीच नसल्यावर अरे पण मी ते ठीक आहे ना, आता तिकडे कॅपॅसिटी नाही, मग आपल्याला आता रविवारी बहिणीच्या घरी माझ्या जायचं आहे. तर मग शनिवारी एक दिवस सुट्टी घे, म्हणजे आपण शुक्रवारी तू कामावर नाही आहे, आल्यानंतर आपण आरामशीर. बघते मी. बरोबर की नाही? मला पण माहिती आहे 25 नंतर सॅलरी. अरे हो, पण आता मी काय म्हणतो, असंच सांगायचं शुक्रवारी पण माझं शनिवारी माझं डोकं दुखा लागलं आहे का नाही, मला जुलाब लागली, मेमोच देणार मग ते मला. मग देऊ दे ना मेमो दिलेली. नाहीतरी तुला अभ्यासाला टाइम कमी पडतो ना, तर मेमो देऊ दे, अभ्यास तरी नोटीस द्यावं लागते. मग देऊन टाकायची. गणगणी नको आता मग आता बघा आता मित्रांनो, आता एवढं स्ट्रिक्टली काम कसं होणार. आता माणसाच्या घरात काही काही गोष्टी राहतात, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, मग ते सॉल्व्ह करण्यासाठी तर कुणाला कुणाला जावं लागेल. मग आता तुम्ही म्हणसान कुठं जाऊच नका, कामच काम करत राहा. नाही, मग ऑप्शन आहे ना आपलं, एक दिवस काम आहे तर आपण सॅटर्डेला पण जाऊ शकतो. अरे मला सांगा मित्रांनो, आता इथून तर आता एवढे पैसे खर्च करून आम्ही पुण्याला जातोय, आता इथून जरी ओला कॅबच बुक करून जायचं म्हणलं, इथून एक साईडने घेतात किती 1700-1800 टोल वेगळा, ठीक आहे, तिकडून येताना 1700-1800 टोल वेगळा. मग आता एवढे पैसे खर्च करतोय तर ठीक आहे, तर 4000 जरी खर्च होतात तर आपले, तर ॲटलिस्ट 2 दिवस तर राहावं लागेल ना, का रविवारी असं फुकट जायचं आणि संध्याकाळी फुकट यायचं. आणि शुक्रवारी शनिवारी सुट्टी घ्यायची होती, तर या बाई साहेबांनी आज सुट्टी घेतली. अरे तुम्ही कसं बोलताय माणसाचं. हा, मग त्या दिवशी पण बोलायचं, मॅडम माझं असं दुखा लागलं, मला अरे असंच त्यांना बोला, तुम्ही कसं बोला लागले, माझं दुःख तर मी करणारच ना, असं बोलायचं त्या दिवशी पण. जसे मला उत्तर देते त्याशी तशी तू ऑफिसवाल्यांना उत्तर दे. बरोबर की नाही मित्रांनो? याच्यात मी कुठं चुकतोय का, मला खरं तुम्ही सांगा. सगळ्यांना माहिती आहे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कसं असतं. अरे काय नाही, सगळ्यांना माहिती आहे, तुझी एक हुशार लागून गेली नुसता ते कंपनीसाठी एवढे झुरझुर करायची, शेवटी ती कंपनी कधी ना कधी लात मारून टाकते. कंपनीवाले कुणाचे झालेत का सगळेवाल्यांचे? किती तुम्ही कंपनीसाठी किती एम्प्लॉईज किती मेहनत करा, शेवटी ते आपला रंग दाखवणार. हेच ते कंपनीची, तुम्ही काम करताय तर ते पैसे देतात, ते पैसे देतात तर तुम्ही काम करता. कंपनीचाही बेनिफिट असतो आणि तुमचाही बेनिफिट असतो. असं नाही की कोणी कोणासाठी उपकार करतो. तुम्ही तर काम करत असाल तर तुम्हाला पैसे देतील, तर त्यांचं काम करतात तर तुम्ही पैसे घेताय. दोन्हीकडून एकामेकासाठी मेहनत सुरूच आहे. तर बघूया, आता पोळा झालेला आहे. कुछ बोलना है आपको? तर आता शनिवारीच बघूया, शुक्रवारी बघूया शनिवारचा काय प्लॅन होतो, ते पुढे बघायलाच भेटेल. आम्ही जाणार आहोत की नाही जाणार आहोत. तर आता सध्या तर संध्याकाळ रात्र आता उशीर होत आलेला आहे. आता पोळ्यावरती दणका मारूया. आता काय दुसरं काय आमच्या घरामध्ये आहे नाही. विचार केला तर मॅडम काहीतरी चांगलं बनवून असं रस काय म्हणतात ते. तुम्हाला माहिती आहे पुस्तक आणायला वेळ झाला ऑलरेडी तिकडे. हा, आज मॅडम कसं जरा आमच्या काम त्या पुस्तकाच्या दुकानात ती राडा माझं खसकतं, मला नाही पटत. अच्छा अच्छा सोडत बेटा, नाही अच्छा मग अच्छा बेटा. तर चला मित्रांनो, पोळा खाऊन घेऊया. तर मित्रांनो जेवायला बसलोत आणि मॅडम मुलांना म्हणते इकडे खाली येऊन बसा जेवण्यासाठी, आहे का नाही. सांडेल बनवलं काय बघा ना, डाळ भात, पंचपक्वान्न नाही बनवलं, सांडायला तिथे सगळे. हां, 4 ताटं काढले इंजिन मोजून बघा, आणि मग खाली बसा, इकडे माझ्या जवळ बसा. बनवलं बघा ना काय डाळ भात, आणि ते दिला चिल्ला का बेसनाचा पोळा. तर चला मित्रांनो, दुपारचा डाळ भात आहे. काल चिकन मसाला होता ना, आज सोमवार आहे पण फ्रीजमध्ये पडलेला आहे, खराब झाला असेल आहे ना. कालचा चिकन मसाला आहे ना का रात्री मी मागवलेला. हा, अबे साले जाडी आहे. हा बोलला होता दुपारी खाऊ दे म्हणून मला. कालचं असतं ते. अरे ते हॉटेलमधलं असते, घरातली भाजी असते ना ती दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो. ती हॉटेलमध्ये ना कधी ठेवतात काय करतात. शोरमानी फूड पॉइझन झालं. हा, आजपासून तुमचा शोरमा बंद. हा ठीक. हा डबल भाजतो बरोबर बरोबर, तुला हुशार आहेस. मला विचारा, कोणाला विचारू? शोरमा वाल्याला. तो इससे फूड पॉइजन तो नहीं होगा? भैया जो चिकन है ना तेरा, हाँ बच्चा कुछ तू करता क्या है?
हाँ हाँ बाय वन गेट वन फ्री वाजतच काय चिकन तो ना मैं इसका बचता ही नहीं, मैं बाय वन गेट वन देता है ना तो बचता ही नहीं इसका चिकन है तेल में वो निकाल के फ्रिज में रख के वापस वो चूल्हे के सामने रख दो। अच्छा बाबा हे आता मला माहिती आहे ना तुमच्या मम्मीने युट्यूबला व्हिडिओ इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितलाय आणि जे व्हिडिओ बघितला असेल तेच होणार आहे का ना. आम्हाला सगळं पाहिजे. तर चला मित्रांनो अशा गोष्टी आमच्या घरामध्ये होतच राहणार आणि आता जे मी ब्लॉग टाकतोय ते कसे आहेत तुम्हाला आवडतात की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.